छगन भुजबळ यांनी आज लोकशाही मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। महाराष्ट्राच्या राजकारणातील हॉट टॉपिकच्या संदर्भात देखील भुजबळ व्यक्त झालेत। राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात दोन घराणी सर्वात पॉवरफुल आहेत आणि ती म्हणजे पवार आणि ठाकरे। पण महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही घरात राजकीय फूट पडली आहे, पण तरीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का अशा वावटळी उठत असतात। त्यावर भुजबळांनी अत्यंत निखालसपणे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच, पण पवारांना एकत्र येण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं विधान केलंय। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचं भुजबळांनी म्हणाल। तर त्यासोबतच राजकारणात कधी काय बदलेल सांगता येत नाही असं महत्त्वाचं विधान देखील छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। दोघे एकत्र यावे, दोन राज आणि उद्धव एकत्र यावे, दोन पवार एकत्र यावे। मला जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं, दोन कुटुंब एकत्रित येत असेल तर माझ्या एवढा आनंद कोणाला होणार? आनंद आहे, पण ते येतील का? काय आपापल्या राजकारणाच्या वाटा सोडून एकाच वाटेवर जाण्यासाठी ते दोघे म्हणा किंवा हे दोघे तयार होतील का? तर आजच्या वेळेला माझं मत आहे की ते नाही। हे बघ, राजकारणामध्ये कधी काय बदल काय सांगता येतं? असं वाटलं होतं का 19 सालामध्ये 2019ला जिथे भाजप शिवसेना बहुमत होतं, परंतु ते होऊन दुसरं सरकार येईल आलं आणि जेव्हा उद्धवजी बसले तेव्हा कुणाला वाटलं होतं शिवसेनेमध्ये असं बंड होईल आणि सरकार बदलेल? राजकारणामध्ये काय होईल काय मी सांगू आता पुढे। दोन ठाकरे, त्याच्यामध्ये राज ठाकरे, ते स्वतःच त्यांचं कर्तृत्व आहेच ना। काय उद्धव ठाकरेंनी पण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। अशा वेळेस दोघे जण एकत्र आले तर निश्चितपणे शक्ती वाढणार। एक साधा कार्यकर्ता आला तर आम्हाला आनंद होतो, हे तर दोन मोठे नेते आहेत, लोकांमध्ये प्रेम आहे ते। आणि जुन्या शिवसैनिकांना नेहमी वाटत आलोय यांनी एकत्र यावं, असं जुन्या शिवसैनिकांना वाटतंच ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।